सगळे आशा करते की मस्त आणि मजेतच असाल. तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत किचनशी रिलेटेड काही ऑर्गनायझेशन आयडिया शेअर करणार आहे. त्याचबरोबर किचनला नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवण्यासाठी आपण कुठलं रुटीन फॉलो करायला हवं. तसंच हा कालचा व्हिडिओ आहे, तर कालचं थोडंफार रुटीनही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काल होता शनिवार, नियाला सुट्टी असते. त्याचबरोबर तिच्या पप्पांसाठी मला टिफिन बनवावा लागतो, पण त्यांनाही कुठल्यातरी कामासाठी बाहेर जायचं होतं, त्यामुळे टिफिनला सुट्टी होती. सकाळी मस्त असा नाश्ता केला आणि भरपूरसा वेळ होता. रात्री ऑइल लावायला वेळच मिळत नाही, तर हे रोजमेरी ऑइल मी तयार करून ठेवलेलं आहे. मला हे खूप उपयुक्त वाटतं आणि याची रेसिपी, हे ऑइल कसं बनवायचं हे ऑलरेडी एका जुन्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. या 2 दिवसापासून नरोमांचं चाललं होतं की तुला वेळ मिळाला तर झाडांना पाणी दे. कारण मी काही खूप जास्त प्लांट लवर नाही आहे. आमच्या घरातली जी झाडे असतात त्याला मेंटेन करायचं काम माझं असतं, पण बाहेरची झाडे सहसा नवरोबा नाही तर माझे सासरेच मेंटेन करत असतात. पण गेल्या 3-4 दिवसापासून झाडाला पाणीच दिलेलं नव्हतं आणि झाडे सुकत होती. तर विचार केला की तुमच्यासोबतही बाल्कनी गार्डन दाखवावं. तर तुम्ही बघू शकता, जे लँडस्केप तुम्ही बघितलं ना, तशा कुंडीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या वस्तू आणि थोडेफार गोटे वगैरे डेकोरेट करून असे लँडस्केप रेडी करू शकता. दिसायला बघा किती सुंदर दिसतात. आणि हे बघा माझं स्ट्रॉबेरीचं झाड. याला जवळजवळ आता 8-10 स्ट्रॉबेरी लागलेले आहे आणि हे झाड आम्ही मागच्या वर्षी आणलं होतं आणि या झाडाला जवळजवळ आत्तापर्यंत 40 ते 50 स्ट्रॉबेरी लागल्या. एवढं छोटंसं झाड, पण कदाचित इकडचं वातावरण चांगलं असल्यामुळे, थंड असल्यामुळे इकडे स्ट्रॉबेरी लागत असेल. आणि तसंही आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि इकडे मार्केटमध्येही स्ट्रॉबेरी यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर किचनचा हा वरचा एरिया बरेच दिवसापासून क्लीन केला नव्हता. आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये असे कॅबिनेट्स असतात, सहसा मॉड्युलर किचन असली तर. आणि त्याच्या वरच्या भागावर एवढी जास्त चिकनाईची लेअर पडलेली असते ना, की ती घासूनही निघत नाही. त्यापेक्षा काय करायचं की अशा प्रकारे न्यूजपेपर स्प्रेड करून ठेवावे. तर तुम्ही बघितलं न्यूजपेपरवर किती जास्त धूळ बसलेली आहे. हे न्यूजपेपर जवळजवळ 6 महिन्याआधी मी टाकलेले होते आणि त्यानंतर जेव्हाही मला वेळ मिळाली, मीन्स 2-3 महिन्यातनं एकदा, तर मी जस्ट कापडाने पुसून त्यावरची धूळ साफ करायचे. पण यावेळेस तर ते न्यूजपेपर एवढ्या दिवसापासून चेंज केलेले नसल्यामुळे खूप जास्त चिकट झालेले होते. पण खालचा भाग मात्र स्वच्छच होता. तर तुमच्याही किचनमध्ये जर असे कॅबिनेट्स असेल आणि वरच्या भागाला ओपन असेल, आता बघा माझ्या किचनमध्ये चिमणी आहे आणि मी रेग्युलर चिमणी यूज करते, तरी देखील त्यावर एवढा जास्त तेलकटपणा जमा झालेला होता. आणि जर का तुमच्या किचनमध्ये चिमणी नसेल तर किती जास्त तेलकटपणा जमा झालेला असू शकतो हे तुम्ही नोटीस करू शकता. आणि शेवटी मग ते आपल्यालाच क्लीन करावं लागतं आणि आपलंच काम वाढतं. त्यापेक्षा एकदाच जर असे न्यूजपेपर टाकून ठेवले तर तो भाग ना खराब होणार नाही. जेवढा काही जो चिकटपणा असतो तो त्या न्यूजपेपरवर जमा होणार. तर बघा, बरेचदा माझ्या किचनमध्ये खिडकी असल्यामुळे तिथून हवा येते, त्यामुळे हे जे न्यूजपेपर आहे ते डबल टेपने मी स्टिक करून घेतले. त्याचे जे कॉर्नर्स होते ते. आता तुमच्या किचनमध्ये जरी फॅन असेल, उन्हाळ्यामध्ये आपण फॅन लावतो, तर हे जे न्यूजपेपर असतात ते उडू शकतात. त्यामुळे असे डबल टेपने स्टिक करा. आणि जर तुम्हाला न्यूजपेपर स्टिक करायचे नसेल तर तुम्ही किचन कॅबिनेट्स मॅट मिळतात प्लॅस्टिकच्या, त्या देखील कट करून वरच्या भागाला टाकू शकता, जेणेकरून वारंवार किचन क्लीन करण्याची गरज पडणार नाही. किचन ऑर्गनायझेशनचा हा महत्त्वाचा हिस्सा आहे. जेव्हा मी नवीन घर घेतलं होतं, सुरुवातीलाच मी वरचा भाग क्लीन करून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे सगळ्या जेवढ्या काही माझ्या कॅबिनेट्स आहे, किचनच्या सोडून देखील, मीन्स घरातले जेवढे काही कॅबिनेट्स आहे, जो वरचा एरिया ओपन असतो, कारण आपण तेवढ्या वरती चढून कधीच साफ करत नाही, त्यामुळे तशा जागांना क्लीन करण्यासाठी तुम्ही असं न्यूजपेपर स्प्रेड करू शकता. तर मी तुमच्यासोबत बरेच किचन ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ शेअर केले आहे आणि प्रत्येक व्हिडिओला भरपूर प्रेम मिळालं. तर आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये अशी एक ना एक खिडकी असते आणि तुम्ही बघू शकता माझी जी खिडकी आहे ती अगदी रोड साईडला असल्यामुळे मी हिवाळ्यात तर बंदच ठेवते, कारण खूप जास्त थंड हवा येत असते. पण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती जास्त धूळ त्यात जमा झालेली आहे. खिडकीतनं ऊन येत असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओत कदाचित दिसत नसेल, पण मी त्यावरची धूळ तुम्हाला फरशीवर पडलेली दाखवते. बघा, व्हिडिओत थोडीफार धूळही दिसत असेल. तर ती धूळ साफ करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा सोपा क्लिनिंग ब्रश वापरू शकता. पण या ब्रशला नंतर वॉश करूनच सोप्यावर फिरवा, नाहीतर तुम्ही 2 ब्रशही विकत घेऊ शकता. हा सोपा क्लिनिंग ब्रश तुमच्यासोबत मी ऑलरेडी बरेच व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. मल्टीपर्पज ब्रश आहे आणि अतिशय युजफुल आहे. कुठलंही जास्त तामझाम न करता तुम्ही बघू शकता खिडकीवरची जेवढी काही धूळ आहे ती साफ झालेली आहे. बघा,
एवढी जास्त धूळ खिडकीवर जमा झालेली होती. एवढ्या जास्त जाड्या त्यावर जमा झालेल्या होत्या. मग अशा वेळेस ना त्याचे जे छोटे-छोटे जाडीतले होल असतात ना, ते बंद होतात आणि त्यातून हवा पास होत नाही. व जर का तुमच्याकडे अशा प्रकारचा सोफा क्लिनिंग ब्रश नसेल ना, तर तुम्ही जो आपला कपडे धुवायचा ब्रश असतो ना, त्याने देखील ही जाडी क्लीन करू शकता. कारण या जाडीमध्ये एवढे छोटे-छोटे होल्स असतात ना, नॉर्मली कपड्याने जेव्हा तुम्ही त्याला क्लीन करता, त्यातली धूळ निघत नाही. उलटी त्याला जाऊन चिकटून बसते आणि त्यातले जे छोटे-छोटे होल्स असतात, ते पूर्णपणे साफ होतात. पण जो आपला कपडे धुवायचा ब्रशसुद्धा असतो ना, तो देखील खूप युजफुल आहे. जर तुम्हाला खरंच वाटत असेल ना, की तुमचं किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज असावं, तर फक्त महिन्यातनं एकदा आपल्याला हे असं रुटीन फॉलो करायचं आहे. नाहीतर आपलं असतं, की पूर्ण किचन घाण होऊ द्यायची आणि मग ती क्लीन करायला आपल्याला कंटाळाही येतो. या व्यतिरिक्त मेहनतही भरपूर करावी लागते, कारण किचनला डीप क्लिनिंगची गरज पडते. मग अशा वेळेस पूर्ण किचन क्लीन करण्यातच आपला दिवस जातो. त्यापेक्षा महिन्यातनं एकदा 1 ते 1.5 तास द्यायचा. फक्त मला हे पूर्ण क्लीन करायला 1 तास लागला, कारण वरचे न्यूजपेपरही सेट करायचे होते. या व्यतिरिक्त तुमच्यासोबत हे सगळं मला व्हिडिओमध्ये शेअर करायचं होतं, त्यामुळे अर्धा तास आणखी लागतो. त्यानंतर मी लगेच अंघोळ केले, पूजा केले, पण स्वयंपाकाचं काम मात्र राहिलं होतं. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, की ज्या वॉश केलेल्या वस्तू आहेत त्या ऑलरेडी मी किचन ओट्यावरून हटवून ठेवल्या होत्या, मीन्स बाजूला नेऊन ठेवल्या, जेणेकरून मग त्या धुळीने जास्त खराब होणार नाही. नाहीतर मग आपलं तेही काम वाढणार. तर नेहमी तुम्ही माझ्या किचन ओट्यावर या काही रॅक ठेवलेल्या बघितल्या असेल. या नेहमी वॉशच करत असते, म्हणजे हप्त्यातनं जेव्हा त्यावर चिकनाई वगैरे एखादी जमा झालेली असेल तर. नाहीतर मग नॉर्मली कपड्याने मी पुसत असते. तर हलकी धूळ लागलेली होती, त्यामुळे मला ना याला वॉश करायची गरज वाटली नाही. त्यामुळे व्यवस्थित कपड्याने पुसून घेतल्या. त्यावरनं मी काही मॅट स्प्रेड केलेले आहे, जेणेकरून खराब होणार नाही. आणि अशा प्रकारे रॅक देखील व्यवस्थित मी ऑर्गनाइज करून घेतली. ही रॅक ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. पण ही रॅक दिसायला सुंदर दिसते, त्याचं कारण मी एक छोटंसं मनी प्लांटचं प्लांटर तिथे ठेवलेलं आहे. आता प्लांटर विकत घेणे आपलं पॉसिबल नसतं, तर माझ्याकडे ही एक बॉटल होती काचेची, त्यामध्येच मी मनी प्लांटची कटिंग पाण्यामध्ये लावलेली आहे. कारण मातीत लावली तर सगळं घाण होणार. अगदी पाणी आपल्याला मनी प्लांटचं चेंज करायचं आहे. या व्यतिरिक्त भरपूर नर्सरीमध्ये अशी प्लांट्स मिळतात जी जस्ट पाण्यामध्ये ग्रो होतात. माझ्या किचनमधली जेवढीही तुम्ही झाडे बघितली असेल ती सगळी मी पाण्यातच ग्रो केलेली आहे. तर त्यामुळे ना किचनला खूप सुंदर असा लुक येतो. तुम्ही बघितलं असेल 1-2 वॉल डेकोर लावलेला आहे आणि या व्यतिरिक्त काही DIY प्लांटर आणि मी मनी प्लांट्स लावलेले आहे. त्यानेच माझ्या किचनला सुंदर असा लुक येतो. बरेच जण म्हणतात, की आम्हाला किचन ऑर्गनाइज करायचे आहे, पण त्यासाठी महागडे ऑर्गनायझर विकत घ्यावे लागणार. तर असं काही नाही. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही कमी मेहनतीत आणि कमी पैशातही आपलं किचन ऑर्गनाइज करू शकता. त्यानंतर ही दुसरी रॅक देखील मी 7-8 वर्षा पहिलेच घेतली होती. तर ही गॅस ओट्याजवळ ठेवलेली असते. मी चहा साखरेचे डबे, त्याचबरोबर तेला तुपाची भांडी ठेवलेली असतात. बरेचदा ती तेलकट होते, कारण खिडकीजवळही ठेवलेली आहे आणि धूळही बसलेली होती, त्यामुळे ती वॉश करायला टाकली. वॉश करायला वेळच होता, त्यामुळे विचार केला की स्वयंपाकाची देखील तयारी रेडी करून घ्यावी. तर आज मी बनवणार आहे मसाला शिमला मिरचीची भाजी. त्यामुळे मसाला रेडी करून घेतला. मसाला थंड होतो आहे तोपर्यंत ही रॅक आणि त्याचबरोबर तेलाची कॅन ठेवायची जी बास्केट आहे ती देखील व्यवस्थित मी घासून घेतली. माझ्या किचनमध्ये तुम्ही बघू शकता वर्षभर ऊन खूप छान येते, हिवाळ्यात देखील, आणि उन्हाळ्यात तर माझी किचन अतिशय गरम होते. त्यामुळे ना धुळेही तेवढीच येत असते. आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल माझं किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज दिसतं. तर थोडंसं असं रुटीन तुम्ही जर फॉलो केलं आणि एकाच दिवशी सगळ्या गोष्टी क्लीन करायला घ्यायच्या नाही, त्यामुळे कंटाळाही येतो. त्यामुळे मी हप्त्यातनं, त्याचबरोबर 15 दिवसातनं, महिन्यातनं असं एक वेगवेगळ्या रुटीन ठेवलेलं आहे. तरी आजच्या रुटीनमध्ये माझी चिमणी क्लीन करायची राहिलीच. तर इथे बघा मी मस्त अशी शिमला मिरचीची भाजी बनवती आहे. पहिलं तर विचार केला की मसाला शिमला मिरचीची भाजी बनवूया, पण आमच्याकडे शिमला मिरचीची भाजी जास्त आवडत नाही. भाजी तर खातात, पण त्यातली मिरची काढून ठेवतात. त्यामुळे मिरची अगदी बारीक-बारीक चिरून घेतली. मस्त असा मसाला रेडी करून घेतला. व आता लवकरच वाटाण्याचं सीझन संपणार आहे, त्यामुळे रोजच्या भाजीत भरपूर वाटाणे टाकले जात आहे. तर मस्त असं वाटाणे, त्याचबरोबर मसाला शिमला मिरचीची भाजी आहे. तर इकडे बघा भाजीही रेडी झाली, वरण भाताचं कुकरही रेडी झालं. तोपर्यंत ऊन असल्यामुळे ही रॅकही व्यवस्थित सुकलेली होती. पण या रॅकला गॅप असल्यामुळे बरेचदा त्यावरची भांडी हालायची. त्यामुळे मी अशा प्रकारचे 2 फोम शीट व्यवस्थित रॅप करून त्यावर टाकलेले आहे. आणि बरेच जण मला या टी शुगर कंटेनरबद्दल विचारतात. तर हे कंटेनर व्यू प्रोडक्टमध्ये मी टॅग केलेले आहे. 700ला मी काहीतरी 2 मागवले होते. तर
आत्ताही त्यांची प्राईस कदाचित 700-750च असेल आणि गेल्या 5 वर्षापासून मी यूज करते आहे. तुम्हाला जर मागवायची असेल तर तुम्ही व्ह्यू प्रोडक्टमधून मागवू शकता. भाजी व्यवस्थित शिजती आहे तोपर्यंत विचार केला की या साईडचा एरिया देखील क्लीन करून घ्यावा. तर ही मी फ्रूट बास्केट विकत आणली होती, ज्यूटची आहे. पण काय होतं की अशा फ्रूट बास्केटमध्ये कुठल्याही वस्तू डायरेक्टली ठेवल्या, जसं फ्रुट्स ठेवलेले असतात, बरेचदा त्या ठिकाणी ते सडतात वगैरे. मग अशा फ्रूट बास्केटमध्ये डायरेक्टली फ्रुट्स न ठेवता खालच्या साईडला तुम्ही किचन कॅबिनेट मॅट कट करून टाकू शकता. पण नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अशा न्यूजपेपरचा वापर करू शकता. बरेचदा आपल्या किचनमध्ये 0 खर्चातही काम होत असतं, तरी देखील आपण पैसा वेस्ट करतो. पण जर का तुमच्याकडे पैसा असेल, तुम्ही अफोर्ड करू शकता, तर तुम्ही मॅट टाका, दिसायला छान दिसते. आणि जर तुम्ही अफोर्ड करू शकत नसाल तर असं 0 खर्चातही तुम्ही आपलं काम भागवू शकता, जसं मी भागवते. तुम्ही या व्हिडिओमध्ये माझ्या किचनची खिडकी तर बघितलीच. बघा पूर्णपणे खाली आहे. फक्त एक मी हँगिंग प्लांटर लावलेला आहे, तोही साईडला आहे. पण जेव्हाही किचनमध्ये एंटर होते ना, तर असं वाटते की काहीतरी वॉल डेकोर वगैरे तिथे लावावं. तर विचार केला की हँगिंग प्लांटर बनवावं. अशा प्रकारचा हँगिंग प्लांटर मी मिशोवर बघितला होता आणि माझ्याकडे ऑलरेडी ही ज्यूटची दोरी होती. यापासून मी तुमच्यासोबत वेगवेगळे प्लांटर ऑलरेडी जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे. 150ला काहीतरी ही मी ज्यूटची दोरी मागवली होती. आणि बघा माझ्याकडे अशी एक प्लास्टिकची बॉटल होती, ती कट केली आणि ग्लूगनच्या हेल्पने ही सर्व दोरी जेवढी काही माझ्याकडे शिल्लक होती ती अशा प्रकारे स्टिक केलेली आहे. खूप स्ट्रॉंग असा हँगिंग प्लांटर बनतो आणि यामध्ये तुम्ही आता कुठलाही पाण्यामध्ये ग्रो होणारा प्लांट लावू शकता. जसं हे सिंगोनियाचं प्लांट आहे. जिथे मनी प्लांट होतं तिथे मी आता यावेळेस सिंगोनियाचं प्लांट ग्रो करणार आहे. हे देखील पाण्यामध्ये खूप छान ग्रो होतं. बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि हे दुरून ना आर्टिफिशियल प्लांटसारखंच वाटतं. बघा एक छोटंसं प्लांटर ठेवलं तरी देखील त्या रॅकचा लुक किती सुंदर दिसतो आहे ना. तर तुम्हाला देखील किचन वगैरे डेकोरेट करायला आवडत असेल, किचन ऑर्गनायझेशनची आवड असेल, तर तुम्ही देखील अशा प्रकारे डेकोरेट करू शकता. त्यानंतर डायरेक्टली मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करते. दुपारी जेवण झाल्यावर खूप कंटाळा येत होता काम करायला आणि आता डायरेक्टली 5 वाजताच मी किचनमध्ये आले. पहिले तर तूप बनवून घेतलं, कारण आता लवकरच होळी येणार आहे. त्यामुळे ना फ्रीझरमधून मी साय काढून ठेवली होती. इकडे आदल्या दिवशीच काढून ठेवावी लागते कारण थंड वातावरण असतं. तर काल रात्रीच मी काढून ठेवली होती. जेवण झाल्या खूप कंटाळा येत होता, त्यामुळे संध्याकाळ घेतली. अगदी मी काय करते की सायमध्ये हलकंसं पाणी घालून मिक्सरला 2-3 वेळा मी फिरवून घेते आणि त्यानंतर त्यातून जी लोणी जमा होते ना ती व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने वॉश करून घेते आणि मग ती अशी कढवायला ठेवते. तुम्ही कुठल्या पद्धतीने करता मला कमेंटमधून नक्की सांगा. मग हिवाळा असो, उन्हाळा असो की पावसाळा असो, मी त्यामध्ये ना गरम पाणी टाकते ना थंड पाणी टाकते. याच पद्धतीने नेहमी मिक्सरमध्ये फिरवूनच करत असते. याची कुठली वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमधून तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर नवरोबांना भूक लागली होती, त्यामुळे मस्त असा भज्यांचा बेत होता. पण भज्यांची रेसिपी काही नवीन नसते, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे. आणि भूक नसल्यामुळे मग संध्याकाळी सिंपल अशी खिचडी मांडली. तोपर्यंत वेळ होता तर विचार केला की किचन कॅबिनेट्स पुसून घ्यावे. त्यासाठी मी असं एक होममेड लिक्विड बनवून ठेवलेलं आहे. यामध्ये डिशवॉश लिक्विड, जेल, व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि पाणी घालायचं आणि हे लिक्विड मला खूप युजफुल वाटलं. माझ्या बरेचशा जुन्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअरही केलेलं आहे. पण बरेचसे नवीन व्ह्यूअर्सही असतात, त्यांनाही कळायला हवं म्हणून मी सांगितलं. जर तुम्ही कोलिन वापरत असाल तर एकदा हे होममेड लिक्विड वापरून पहा. अगदी इझिली किचन कॅबिनेट्स क्लीन होतात. पण एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. बरेच जणांना मॉड्युलर किचन बनवायची असते, तर आजकाल ना मॅट फिनिशचं असं फर्निचर बनवलं जातं. जसं तुम्ही पाहू शकता ग्रे आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये माझं किचन आहे आणि वरचं जे व्हाईट कॉम्बिनेशनचं फर्निचर आहे ते अगदी इझिली क्लीन होतं आणि तुम्ही हे ग्रेवालं फर्निचर बघू शकता. हे मॅट फिनिश आहे, मीन्स यावर शाईन नसतं, त्यामुळे त्यावर तेलाचे डाग खूप लवकर लागतात आणि घासून कधी जात नाही. त्यामुळे कधीही फर्निचर बनवताना तुम्ही ग्लॉसी फर्निचर बनवा. जसं हे व्हाईट फर्निचर आहे, ते व्हाईट असूनसुद्धा खूप इझिली क्लीन होतं. म्हणजे त्याला मला असं वाटतं की जास्त मेंटेन करावं लागत नाही. पण आपलं कसं असतं की मार्केटमध्ये ही नवीन वस्तू फेमस आहे, त्यामुळे आपण ती बनवत असतो. पण माझं जे घर आहे ना ते आम्ही रेडीमेड घेतलेलं होतं. यामध्ये ना ऑलरेडी आम्हाला ही किचन बनवूनच मिळाली. जी तुम्ही किचनच्या पॅन्ट्रीबद्दल बरेचदा विचारता, ते देखील बनवूनच मिळालेलं होतं. चिमणी देखील लावून मिळाली. या व्यतिरिक्त घरातलं जे फर्निचर आहे, मीन्स फाटक किंवा टीव्हीच्या मागचं जे फर्निचर आहे ते ऑलरेडी आम्ही हे जे घर विकत घेतलं तेव्हाच आम्हाला सगळं मिळालेलं होतं. त्यामुळे असं करायचं की किचनची साईज किती, मला बरेच जण क्वेश्चन्स करतात ना, त्यामुळे मला एवढं काही माहिती नाही. हे सगळं ऑलरेडी आमच्या घरामध्ये इन्स्टॉलच होतं, त्यामुळे एवढा प्रश्नच पडला नाही. पण आजकाल ना मार्केटमध्ये यापेक्षाही नवीन ट्रेंड आले आहे.
तर तुम्ही त्या पद्धतीने देखील किचन बनवू शकता. नाहीतर यूट्यूबवर तुम्हाला भरपूरसे व्हिडिओही मिळून जातील. तर बघा तुमच्यासोबत बोलता बोलता माझं किचनही क्लीन झालं आणि हे प्लांटर देखील आता मस्त असं सुकलेलं होतं. तर जस्ट यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि मनी प्लांटची कटिंग मी लावणार आहे. व हे प्लांटर लावल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसत होतं. कोणाला जर सांगितलं नाही ना, तर ज्यूट प्लांटर अगदी मार्केटसारखेच बनतात आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. तुम्हाला जर अशी DIYची आवड असेल किंवा किचन डेकोरेशनची आवड असेल, तर तुम्ही असं देखील 0 खर्चात आपल्या किचनला ऑर्गनाइज करू शकता. हे लावल्यानंतर मला असं वाटत होतं, की आणखी असं एक प्लांटर बनवावं, जेणेकरून जी खिडकी आहे ना, ती दिसायला आणखी छान दिसेल. पण आता माझ्याकडे ही ज्यूट दोरी उरलेली नाही. बघू, जर पुन्हा मागवली तर मी तुमच्यासोबत आणखी एक प्लांटर शेअर करणार. तुम्हाला हे प्लांटर कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.